सर, आम आदमी पक्षानं भारतरत्न द्यावा डॉक्टर मनमोहन सिंग यांना, अशी मागणी केली आहे. पण ही मागणी वेगवेगळ्या लोकांनी केलेली आहे. तशी भावना जनमानसात आपल्याला दिसते ते गेल्यानंतर. सो आणखी काही त्यांच्या व्यक्तिमत्वातले पहिले जे राहून गेले, जे तुम्हाला सांगायचे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा वावर, वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये ते लेक्चर द्यायला जायचे. वेगवेगळ्या विद्यापीठातल्या अर्थतज्ञांनी, प्राध्यापकांनी सुद्धा आदरांजली वाहिलेली आहे मनमोहन सिंग यांच्या संदर्भात. यामध्ये असं आहे की आपण त्यांना केवळ एक फायनान्स मिनिस्टर किंवा प्राईम मिनिस्टर असं बघतो, किंवा खूप वर्ष राज्यसभेचे सदस्य राहिलेले असं बघतो, किंवा आरबीआयचे गव्हर्नर किंवा त्यांचे ऍडवायझर, इकॉनॉमिक ऍडवायझर असं बघतो. पण त्यांचा मूळ गाभा जो होता की इकॉनॉमिस्ट म्हणून ते जागतिक पातळीवरती, आणि जग त्यांना त्या पद्धतीने हे करतं, आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे ते पीएचडी होल्डर होते. आता हे जे आहेत हे केवळ ते इथे थांबलेलं नाहीये, की खूप लोक तसे पीएचडी घेतात आणि त्या पीएचडी प्रमाणे मग तिथे पुढे त्यांचं करिअर सुरू होतं. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या बाबतीमध्ये की त्यांचे जे लिखाण आहे किंवा त्यांचा जो थिसिस आहे किंवा त्यांचे जे विचार आहेत त्याच्यावरती त्याच्या शिकवण्यासाठी त्याचा वापर केला होता वेगवेगळ्या विद्यापीठामधून. आणि त्यांच्यासाठी हे जे आहे की हे कोणाच्या बाबतीमध्ये होतं की फक्त विचारवंत म्हणून. त्यामुळे आपण नेहमीच जुने विचारवंत की ज्याच्यामध्ये अर्थतज्ञ अमुक होऊन गेले किंवा आणखी तत्ववत्ते होऊन गेले, तर डॉक्टर मनमोहन सिंग हे त्या कॅटेगरीमध्ये जाणारे व्यक्तिमत्व आहे की या 20व्या आणि 21व्या शतकातले जगातले कोण विचारवंत होते आणि त्यामध्ये अर्थशास्त्रातले कोण विचारवंत होते. तर काही जी नावं येणार आहेत, प्रमुख 5-10 नावं येणार आहेत, त्याच्यामध्ये जाऊन बसणारं यांचं व्यक्तिमत्व होतं. दुर्दैवाने भारताने त्यांच्याकडे तसं पाहिलेलं नाहीये. आणि खूप विचारवंत होता, पण त्या विचारवंताच्या बाबतीमध्ये काय होतं की ते पुस्तकामध्ये राहतं, त्याचं कधी ऍप्लिकेशन होत नाही. डॉक्टर मनमोहन सिंगच्या बाबतीमध्ये त्यांचे जो रिसर्च होता, त्यांच्या ज्या थेरीज होत्या किंवा त्यांचा ज्या पद्धतीने त्यांचं अर्थशास्त्राकडे पाहण्याचं किंवा देशाच्या पॉलिसीजच्या बाबतीमध्ये होतं, ते केवळ थेरेटिकल सैद्धांतिक स्वरूपात नव्हतं, तर त्यांनी ते प्रत्यक्षात उतरवण्यासारखं होतं. आणि म्हणून मग या देशात आणि भारताची अर्थव्यवस्था ही केवळ भारताची अर्थव्यवस्था नसते, जागतिक अर्थव्यवस्थेचा तो एक महत्वाचा भाग आहे. कारण आपण जगाच्या जवळजवळ 17% लोकसंख्या आहोत आणि त्यामुळे याचे परिणाम, दुष्परिणाम जागतिक पातळीवरती होत असतात. आणि अशा 17% लोकसंख्या असलेल्या देशाच्या बाबतीमध्ये जी अर्थव्यवस्था सुदृढ करायची होती ते त्यांच्या सैद्धांतिक ह्याच्यावरून होती. आणि म्हणून मला वाटतं की या देशाने त्यांना ज्या पद्धतीने बघायला पाहिजे की आंतरराष्ट्रीय पातळीचा एक विचारवंत 20व्या आणि 21व्या शतकातला, तसा ते बघितलं. आता भारतरत्न खरं म्हणजे की द्यायला पाहिजे नाही पाहिजे याच्यावरती होऊ शकतं. खरं तर ते त्याच्या पलीकडे गेलेले हे काही व्यक्तिमत्व असतात की हे दिलं तरी काही फरक पडतो किंवा नाही दिलं तरी काही फरक पडत नाही. त्यामुळे मला वाटतं की याच्यात डिबेटमध्ये जाण्यापेक्षा किंवा त्याचं क्रेडिट कोणी घ्यायचं किंवा द्यायचंच नाही किंवा त्याच्यामध्ये राजकारण आणायचं, यापेक्षा या पिढीला खरं म्हणजे की या पिढीला डॉक्टर मनमोहन सिंग समजणं गरजेचं आहे की या देशामध्ये अशा प्रकारचे अर्थतज्ञ होऊन गेले. दुसरं मला एक आणखी सांगायचं की अशा लोकांना राजकारणामध्ये संधी देणारे सुद्धा राजकीय पक्ष आता गरजेचे आहेत. खरं म्हणजे की राजकीय पक्ष हे केवळ तुम्ही राजकारणामध्ये कोण मोठा, कोणाची किती ताकद आहे किंवा कोण मतं मिळवू शकतो, या पलीकडे जाऊन लोकशाही जर सुदृढ करायची असेल तर अशी व्यक्तिमत्व राजकारणामध्ये आणून त्याचा फायदा करून घेणं गरजेचं आहे. ते केवळ पुस्तकातच राहून चालणार नाहीत किंवा ते केवळ याच्यामध्ये युनिव्हर्सिटीजमध्येच राहून चालणार नाहीत. तर अशा लोकांना सुद्धा राजकारणामध्ये आणि लोकशाहीचा भाग करून घेतला पाहिजे, हे आत्ताच्या पिढीला सांगितलं पाहिजे. आता राजकारण ज्या पद्धतीने चाललंय किंवा ज्या पातळीत चाललेलं आहे, मला वाटतं की मनमोहन सिंग हे त्यासाठी सुद्धा एक गरजेचे आहेत की त्यांना खरं म्हणजे की आता पुन्हा एकदा नव्याने भारताला त्यांची ओळख करून दिली पाहिजे.